ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, हॉर्टिकल्चरची झाली, भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाली की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच. परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी, कोळी, लांडगी हे जे प्राणी जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता. परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे. आता प्रजनन त्यांचं जो कालखंड आहे, ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ही साधारण 1.5-2 महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण अनरेस्ट बिबट्यांमध्ये यायला लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश सांगितला गेला. आता ह्याकरता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे अगोदरचे होते, आता 1000 पिंजरे अधिक वाढवलेले आहेत. ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते, त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो, कोंबडा ठेवायला लागतो. आता प्रश्न असे की कुत्र्याला बकऱ्यांना सुद्धा नाग बली देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेले सुद्धा प्राणी मित्र या देशामध्ये आहेत आणि त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकऱ्यामध्ये असं असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शनमध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन म्हणजे पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जातील. आता इतके 1200 पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे. म्हणजे बकरे किंवा मांजर ही आपली तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही, कारण ते प्राणीप्रिय लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही. तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत. एकूण आता ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी ह्या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता त्याचं पण स्वीकार करा. आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या. हा पकडण्याचा प्रकार घडला. आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर एक 1.25 लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसा बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील. आता पूर्वी वीज रात्री दिली जायची तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे. लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली, पोलीस खाते मदत करते, रेव्हेन्यू डिपार्टमेंट सुद्धा मदत करते. एकूण आता पुणे जिल्ह्याकरता 11 कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली आहे. त्यांना गाड्या, ते स्टिक्स त्यांना दिलेले आहेत, ड्रोन दिलेले आहेत. तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेला आहे. आणि पुणे, अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाला आहे. आता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं भविष्यकालामध्ये तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमधून फंड्स येतील नाही येतील, खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून ते वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवितहानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या.
पूर्वी एक खडसे नावाचे एक ते अधिकारी होते, त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या. नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले अर्ज भरणार आहेत. दुसरीकडे शिंदेच्या सेनेकडून मनीषा वाळेकर अर्ज भरणार आहेत. नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले या अर्ज भरणार आहेत. दुसरीकडे शिंदेच्या सेनेकडून सुद्धा उमेदवार ज्या आहेत त्या अर्ज भरणार आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन प्रत्येक उमेदवाराकडून या ठिकाणी केलं जातं. मालेगाव तालुक्यामधल्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत. डोंगराळ ग्रामस्थांनी मालेगाव पासून महामार्ग रोखलेला आहे. 3 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होतोय. मालेगाव तालुक्यातील डोंगराळमध्ये काल संध्याकाळची एक हृदय पिळवटून काढणारी घटना घडली. एका मुलीचा निगरून खून या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यावरती अत्याचार देखील करण्यात आल्याचा संशय या गावकऱ्यांना आहे. आपण आता मालेगाव तालुक्यातील कुसुंबा रोडवरती आहोत. जवळपास मालेगाव तालुक्यात जवळपास सगळे या गावातील डोंगराळ गावातील सगळ्या महिला या ठिकाणी आल्या तर त्यांनी देखील या मुलीला न्याय मिळावा या अपेक्षेने रस्ता रोको केला आहे. जवळपास 2 तासापासून या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे आणि त्या पार्श्ववर्ती पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले आणि या लहान मुलीला जो अत्याचार झाला त्या संदर्भात आरोपीला कडक अशी शिक्षा मिळेल ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. 3.5 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर 21 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला. त्या मुलाला फाशी झालीच पाहिजे. त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. मनोज शाह, मराठी, डोंगराळे, मालेगाव. पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र आली आहे. शिंदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा आहे. मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंची हजेरी होती. शिंदेच्या शिवसेनेचे शरद सोनवणे सुद्धा यावेळेला उपस्थित होते. चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे. निवडणुकीच्या अगोदरपासूनच फक्त सांगायला 2 शिवसेना होत्या, हे सगळे एकत्र काम करत आहे. का आता ते शिंदेना फसवतात का ठाकरेंना फसवतात हे मला माहित नाही, परंतु ठाकरेंच्या सभेमध्ये नितीन गोरे आणि त्याचा परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता. जर तुम्ही एका बाजूला शिंदेचे समर्थक सांगताय, ठाकरेंच्या सभेला कसे आहात, मग हे सांगायला 2 शिवसेना आहेत आणि मात्र कार्यकर्ते एकत्र आहेत, अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. नाशिकच्या भोगूर नगर परिषदेसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही आता एकत्र आली आहे. शिंदेच्या सेनेकडून विजय करंजकरांचा शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आलाय. शिवसेनेची अवहेलना करणाऱ्यांना ताकद दाखवून देऊ असं विजय करंजकर यांनी म्हटलंय. भगूरमध्ये कोणी विचारणाच करायला आलं नाही ना. नाही, भाजपचा रोल नव्हता. भाजप तर या ठिकाणी मिळतं जुळतं घ्यायला तयार होती, परंतु राष्ट्रवादीच्या सर्व इकडच्या त्यांची अशी खात्री होती का मी काही पण करू शकते. आता मी सांगितलं ना तुम्हाला, सर्व काही करू शकते, शकतो नाही शकते. मग आता इथं शक्ती, युक्ती, प्रयुक्ती या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि निश्चितपणे 3 तारखेला त्यांना दाखवू.